नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी, श्री सिद्धिविनायक स्किन क्लिनिक नांदेड। आज आपण त्वचेच्या खूप कॉमन आणि वारंवार होणाऱ्या फंगल इन्फेक्शन बद्दल बोलूया। तिन्ही आहे स्किनच्या फंगल इन्फेक्शन आहे ते डर्मॅटोफाइट नावाच्या फंगल इन्फेक्शनमुळे होतं। यामध्ये पेशंटला खाजणारे लालसर गोल चट्टे असतात। ते शरीरातील कुठल्याही पार्टवर होऊ शकतात, जसे की डोकं, चेहरा, हात, पाय, मान, काखेत, जांघेत व नखावरती। हे होण्याचे काही कारणे आहेत, जसे की खूप घाम येणे, त्वचा ओली असणे, गरम वातावरणात काम करणे, कपडे शेअर करणे किंवा स्टिरॉइड किंवा रिंगोझन किंवा डर्मिफाइड अशा नावाच्या क्रीम यूज करणे। ज्या पेशंटला वजन खूप जास्त असेल किंवा शुगर असेल म्हणजे डायबिटीज असेल, त्यामध्ये पण हा इन्फेक्शन वारंवार होतो आणि खूप कॉमन असतो। ह्यामध्ये पेशंटचं कन्सर्न असते की आपण ट्रीटमेंट स्टार्ट केली तरी हा इन्फेक्शन आपल्याला वारंवार का होत असतो। त्याचे काही कारणे आहेत, जसे की सांगितलेला उपचार पूर्ण न करणे। जेव्हा आपण पेशंटला ट्रीटमेंट स्टार्ट करतो तेव्हा खाज कमी होते आणि डाग याचं साईज कमी होते। ते साईज कमी झाल्यामुळे पेशंट मध्येच ट्रीटमेंट स्टॉप करतात। पण बघितलं गेलं की फंगस इन्फेक्शन हा नष्ट झालेला नसतो आणि पुन्हा वारंवार येतो। दुसरं कारण म्हणजे स्टिरॉइड, रिंगोझन, डर्मिफाइड किंवा पॅन्डम अशा क्रीम आधी यूज केला असेल तरी हा इन्फेक्शन पुन्हा वापस येतो। तिसरं कारण म्हणजे आपले कपडे शेअर करणे किंवा घरच्या लोकांना हा इन्फेक्शन असेल तरी पण हा इन्फेक्शन पुन्हा आपल्याला वापस येऊ शकतो। चौथं आणि वाढणारं कारण म्हणजे अँटीफंगल रेजिस्टन्स। हे इन्फेक्शन पुन्हा वारंवार होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे, जसे की सांगितलेला उपचार पूर्ण करणे, त्वचा कोरडी व साफ ठेवणे, कॉटनचे सेल सुती कपडे घालणे, स्टिरॉइड किंवा इतर क्रीम न लावणे, कपडे शेअर न करणे। ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं तर हा इन्फेक्शन वारंवार होणार नाही। हा फंगल इन्फेक्शन खूप कॉमन आहे, पण त्याकरिता डर्मॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करून ट्रीटमेंट स्टार्ट करणं आवश्यक आहे। थँक्यू।